एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई आझाद मैदानावर तब्बल 5व्या दिवशी उपोषण सुरू आहे, तर सरडी अंतरवाली या ठिकाणी देखील आता ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू झालेलं आहे। त्यांचा देखील आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी देखील सरडी अंतरवालीमध्ये देखील उपोषण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत काय मागण्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत उपोषणकर्ते आहेत। दादा, काय सांगणार, काय प्रामुख्याने मागणी आहे तुमची? आमची मूळ मागणी आहे की हे जे आंदोलन जरांगे पाटलांचं भरकटत चाललं आहे की ह्या आंदोलनामध्ये ज्या मूळ मागण्या होत्या पहिल्या त्यांच्या आरक्षणाच्या आणि ज्या बदलत चालल्या आहेत ह्या आरक्षणाच्या मूळ मागण्यातून जे ओबीसीमध्ये मागण्या सुरू झालेल्या आहेत आणि मूळ मागण्या ओबीसीमध्ये असल्यामुळं आणि आम्ही ओबीसी असल्यामुळं आम्ही हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। हे ओबीसी समाजाचं आंदोलन व्यापक होत चाललेलं आहे। मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आम्ही आमच्या ओबीसी समाजामध्ये 1 पॉईंटचं सुद्धा आरक्षण देण्यास तयार नाही आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा या परिस्थितीमध्ये सांगते की ओबीसीमध्ये डायरेक्ट तुम्हाला आरक्षण मिळणार नाही। फक्त मूळ मुद्दा हेच आहे की हेकेखोरी ही जी चालत चालली, गुंडशाही, दादागिरी, या दादागिरीला प्रत्युत्तर म्हणून आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे, उपोषण चालू केलेलं आहे। एकीकडे सरकारच्या हालचाली आज सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, काय भावना आहे? नाही, सरकारच्या हालचाली काय असणार आहे? सरकार काय म्हणतं आहे की हा कागद लावा, हे करा, ते करा, किंवा ज्याच्याकडे दाखला आहे TC त्याला सरसकट मराठा जो असेल त्याला हे द्या, काय की कुणबी प्रमाणपत्र। ते शक्य नाही ना। ते थोडं सरकारने जरी केलं, आता असे मागच्या 1-1.5 वर्षापासून बरेच कुणबी सर्टिफिकेट बोगस देण्यात आले, नाही म्हणलं तरी 50 लाख बोगस सर्टिफिकेट देण्यात आले की ज्याच्या दाखल्यावर खाडाखोडा करून कुणबी आहे असं देऊन सर्टिफिकेट घेतलेले आहेत। आता उद्या आम्ही कोर्टात जाऊ त्याच्याविषयी। आमची सिनियर जे सदस्य आहेत, आमचे बांधव, ओबीसी बांधव, ते याच्याबद्दल कोर्टात जातील आणि कोर्ट जे निर्णय राहील तो अंतिम राहील, कोर्टाचा निर्णय राहील। ती फक्त एक विषय होईल की आज सरकारला काही गोष्टी त्यांना खुश करण्यासाठी करायचे ते करू द्या, काय हरकत नाही आहे, त्याला प्रत्युत्तर देऊन आम्ही पण नक्कीच प्रत्युत्तर कुठेतरी आम्ही देखील देऊ, असाच कुठेतरी बांधवांकडून सांगितलं जाते। दादा, काय मागणी, दुसऱ्या दिवशी तुम्ही आज उपोषणाला बसलेला आहात, काय सांगता येईल? आमची प्रमुख मागणी OBC मधून कुठलाही प्रकारचा धक्का न लावता शासनानं काय करायचं ते करावं। OBCच्या सगळ्या मागण्यासह आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा सरकारनं गांभीर्याने घ्यावा, कारण OBC ही आता गप्प बसणार नाही, जे की आता तुमच्यासमोर हे व्यासपीठ बघताय। ह्याच प्रकारचे महाराष्ट्रभर उपोषण, साखळी उपोषण, आंदोलनं आणि शेवटी आमच्या वरिष्ठांनी जर निर्णय घेतला मुंबई दौऱ्याचा, तर संपूर्ण महाराष्ट्रातून OBC झाडून पुसून मुंबईमध्ये दाखल होणार आणि स्वतःचं बळ दाखवणार। पुढील जाण्यासाठी जी कशी तयारी असणार आहे, काय सांगता येणार आहे आपल्याला? सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम वरिष्ठांकडून आखल्या जाईल, त्याचं पालन तंतोतंत करण्यासाठी सामान्यातला सामान्य नागरिक बांधील राहील। नक्कीच सामान्यातला सामान्य देखील बांधील राहिला असल्याचं सांगण्यात येत आहे, म्हणून आणखीन काही बांधव या ठिकाणी आहेत। दादा, काय सांगणार, यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेला दिसत आहेत, काय तुमची प्रामुख्याने मागणी आहे, काय सांगता येणार? आमची मागणी म्हणजे फक्त एकच आहे की बाबा हे जी चाललेलं आहे सरकारने घडीत हे बुजगाण्याचं काहीतरी, आता हे काय मग ते तरी याचा कोणता तरी एक निर्णय लावून द्यावा, एक स्पष्ट भाषेत OBCला लेखी देऊन टाकावं किंवा आम्ही जुन्याचे कुठं नाही झाले तरी हे मराठा समाजाला तुमच्या OBCतून देणार नाहीत, एक आम्हाला एक त्याचा लेखी पत्र द्यावं। आम्हाला काय हे काय बिगर पाण्याचे कामधंदे सोडून लेकरं बाळ तिकडे हे करून आम्हाला लय बरं वाटतंय का? हां, फक्त आम्हाला लेखी द्यावं। आम्हाला एक गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर विषय काय झालं की लोक भ्यायला लागली, घाबरलेत लोक, हे घडीने काहीतरी मागतात बा, घडीत आम्हाला ते हे पाहिजे, घडीत कुणबीच पाहिजे, घडीत कुठं OBCतूनच पाहिजे, घडीत सगळा सोयराच पाहिजे, कुठं नंतर म्हणजे याच्या गोष्टीवनी याचा सरकार भरा लाड करायला लागलं। तर एकच आमचं ते OBC सगळं म्हणणं आहे की बाबा तुम्ही काय करा, त्याला काय द्यायचं नाही द्यायचं हे प्रश्न सरकारचा आहे, कोर्टाचा आहे, हे काय आम्ही तुम्ही सामान्य लोकांचं नाही। पण आमच्या OBC समाजाला एकच पत्र काढावं आहे की दुनेचे कुठं नाही झाले
तरी आम्ही ओबीसी समाजामध्ये ह्यो मराठा समाजाचा प्रवेश होऊन देणार नाही. दिलं तर सेपरेट देऊ, नाही तर काय आमचं ते आम्ही पाहू. आम्हाला ही भीती पान पडे. प्रत्येक गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर प्रत्येकाला हे भेवाल, लहान लेकरू असो, मोठा माणूस असो, शहाणा माणूस असो, दोन माणसं उभं राहिले का त्याला ते कळतं का किंवा विचार काय होतं काय नाही. म्हणजे ते एक काय होतं, एखादं झाड असतं आणि त्या झाडाला काय होतं, एक फडकं चिकाटलेलं असतं ढवळं. तर रात्री माणूस गेलं आणि ते फडकं हलतं. ते फडकं हललं का ह्याला भूत आहे का काय काय नो, तसं हे भूत आलेलं आहे. तर ह्या भूतामुळं काय व्हायला लागलं, लोक थोडंसं भावित झालेले आहेत. तर सरकारने एक आम्हाला लेखी द्यावा, काही गरज नाही आम्हाला हे उगाच ओबीसी मधून कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालं असं म्हणायचं का? 100% भीतीचं वातावरण झालंच आहे. भीतीचं झालं. हा आईला लेकरू लेकराला आई नाही म्हणत का, हय आजे ह्यो आला बो आला तसा ह्यो बो काय करायला लागला, घडी घडीत काहीतरी दाखायला लागला आणि सरकार त्याला भ्यायला लागलं. हो, मग ते सरकार भ्यायला लागल्यामुळं सरकार घाबरायला लागलं. म्हणलं आम्हासारखे सामान्य घाबरणारच ना. मग थोडंफार आम्ही सरकारांच्या देखील हालचाली असल्याचं काही मिळते, माहिती मिळते का? मिळते ना. मग त्याच्यामुळं जे आम्ही जे आज हे जी उभं केलं आम्ही काल 2 दिवस, आज दुसरा दिवस आहे, तर हे त्याच्याकरताच उभं केलं की बाबा आम्हाला लेखी द्या. सरकार तुम्हाला काय मुंबई जाऊन आज तुम्ही सांगा मुंबईमध्ये काय परिस्थिती केली हो. अहो त्याच्यामध्ये सगळं सामान्य शेतकरी किंवा सामान्य कर्मचारी काम करणारी लोक आहेत ना. कोणाच्या घराच्या पुढं हा, कोणाच्या दारापुढं हा, कोणी पुढं आता तुम्ही आता मला काहीतरी बातमी आली वाटतं काल का सकाळी मी ऐकली. आमचं कोणतरी पोरं म्हणत होते मोबाईलवर 3 टन ठेसा, म्हणजे जालना जिल्ह्याचा, तालुक्याचा. आता तालुक्यामध्ये म्हणजे एका तालुक्याचा जालना. तर मग तुम्ही जिल्ह्यामध्ये आमचे किती तालुके आहेत आता हे मला काही अडाणी असल्यामुळे कळत नाही. मग अशा महाराष्ट्रातला एका तालुक्याचा 3 टन, तर महाराष्ट्रातला किती टन ठेसा. आणि मग या ठेस्याने सगळे हागायला लागले काय ते काही कळा, नेमकं पिवळ्याच्या डे व्हायला लागल्या का काय मला काही ते कळा ना. म्हणजे याचा मोठा विचार करणं गरजेचं आहे ना. आता ठेसा देणारा देतो, पण ते देणाऱ्याने पण विचार करायचा ना की बा या ठेसाच्या आधा खाल्लो काय होईल म्हणून. समृद्ध आपलाच माणूस आहे हे बी काही कळाना द्यायला. मग त्याच्यामुळं त्याला कळाना. म्हणलं आम्हाला तर थोडंफार भीती वाटतच ना त्या गोष्टीत, नाही गड्या ते ठेसा आहे आमकं आहे म्हणून. ते अशा गोष्टी झालेल्या आहेत. स्थानिक पातळीवर फार अगदी लोकांच्या म्हणजे बेभत झालेले आहेत. ओबीसी समाज या गोष्टीला म्हणजे 2 वर्षापासून असा की इतका घाबरलेला आहे की भलता घाबरलेला आहे. पण आता घाबरून शेवट काय झालेलं असतंय, एक माकडी असते पाण्यातून जाती आणि तिचं काय होतं, चालता पाणी छातीपर्यंत येतं. पण छातीपर्यंत आल्याच्या नंतर मग नरड्यापर्यंत येतं आणि नरड्यापर्यंत आल्यावर होठात पाणी घुसतं. तर त्यावेळेस तिचं लेकरूवर खांद्यावर याच्यावर डोक्यावर असतं. ती काय करते, टपकीनं तोंडात पाणी जायला लागलं का ती लेकरू वरलं घेते खाली पायाखाली घालती. त्यामुळं आता भरपूर 2 वर्षे होऊन गेलेत. ओबीसी समाजाने भरपूर अगदी ते काय केलं, खांद्यावर करता लेकरू खांद्यावर घेतले. आता हे लेकरू काय झालं, आमच्याच नाल्यात पाणी यायला लागलं. त्याच्यामुळे हे लेकरू कुठेतरी आम्हाला पायाखाली घालणं गरजेचं झालं. नक्कीच ओबीसींच्या लेकराबाळांचं आरक्षणाचं संरक्षण महत्त्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे या महाराष्ट्रातील तमाम जो भटका विमुक्त ओबीसी आहे त्याला कुठंतरी घाबरवण्याचं काम हे झुंडशाहीच्या माध्यमातून आज आपण होताना पाहतोय. अशी परिस्थिती निर्माण केली जाते की सरकार म्हणजे आम्ही, हे अगोदर तर म्हणते 7/12 आमच्या नावचं आहे. मग 7/12 तुमच्या नावचं आहे, सरकार तुमच्या घरी पाणी भरते, न्यायालयाला तुम्ही मोजायला तयार नाही. मग हे नेमकं चाललं आहे काय की सध्या मागणी काय. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये हजारो उपोषणं झाले, लाखो उपोषणं झाली, पण ही परिस्थिती कधीही आली नाही. म्हणजे सरकार अशा पद्धतीने एका आंदोलनाला पायघड्या घालते, रेड कार्पेट आथरवण्याचं काम सरकारकडून चालू आहे. तुम्हाला शिंक आली तरी तुम्ही म्हणाले हां पाटील ह्यांचं असं. अहो काही लोक म्हणतात तुम्ही जरांगे पाटलांना तुम्ही एकेरीची भाषा करता. अहो एकेरी भाषेचा तुम्ही जन्मच तुम्ही दिला ना. म्हणजे तुमचं वय 40-45 असताना तुम्हाला 75च्या असणाऱ्या माणसाला तुम्ही अरेरावी करताय. मग तुमच्याबद्दल आम्ही सहानुभूती का ठेवायची. कारण ज्याचा जन्म तुम्ही दिला आहे, जसं बीज तुम्ही टाकले तसं ते उगवेल. त्याच्यामुळं या आंदोलनामध्ये, या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एक नम्र आव्हान आहे.
कारण आम्ही काही आदेश देणारे नाही आहोत. भले आम्ही आदेश देणारे नसलो, पण आमच्या मतालाही तेवढीच किंमत आहे. या प्रस्थापित झुंडशाहीला घाबरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी चुकीचा निर्णय घेऊ नये. जे की बोगस दाखले मागच्या 2 वर्षात वाटप केलेत, हे बोगस दाखले कुठल्या पुराव्याच्या आधारे दिलेत, काय त्याला कागदपत्र जोडलेत, त्याच्यात किती खाडाखोड आहे, हे तुम्ही त्याच्या छायांकित प्रत तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असतील, तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असतील, ह्या उपलब्ध करून द्या किंवा एखाद्या साईटवरती त्या अपलोड करून द्या, जेणेकरून ओबीसींना पण कळेल ना की तुम्ही खरंच दाखले तुमचे ओरिजिनल आहेत की तुम्ही ह्याच्या त्याच्या लांड्याला बड्या करून चुकीच्या खाडाखोडी करून हे दाखले मिळवलेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ओबीसीमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करताय, हे आरक्षण सामाजिक मागासलेपणावरती मिळतं. तुम्ही म्हणताय आम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, मग आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना तुम्ही सामाजिक मागासलेपणामध्ये कसे टाकताय? म्हणजे दुखणं म्हशीचं आणि बैलाला इंजेक्शन द्यायला चालतं का? हे कुठंतरी मराठा समाजामधील जे काही सुरुवातीचे आंदोलक आहेत किंवा याचिकाकर्ते आहेत, आज विनोद पाटील कुठे आहेत, पुरुषोत्तम खेडेकर कुठे आहेत? ज्या लोकांनी कायद्याचा घटनेचा अभ्यास केला त्यांना माहीत आहे की ह्या गोष्टी बसण्यासारख्या नाहीत, पण आंदोलनाच्या नावाखाली, झुंडशाहीच्या नावाखाली वाटेल त्या मागण्या करायच्या. मग या माध्यमातून आम्हीही मागण्या करू शकतो. म्हणजे आम्ही सुशिक्षित आहोत, आम्हाला कळतं, आम्ही कायद्याला धरून मागणी करतोय. अरे मग तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर मग या ओबीसींना देखील EWSची सर्व्हिस द्या ना. म्हणजे ज्याला जे मूळ ओबीसी आहे त्याला ओबीसीत नाही राहू द्या, त्याला EWSमधूनही जाऊ द्या ना. मग म्हणजे मूळ मागणी काय की ज्या गोष्टी घटनाबाह्य आहेत त्या घटनेला अधिक म्हणजे कलम 340मध्ये जे दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की सामाजिक मागासलेपणावरतीच तुम्हाला आरक्षण मिळतं ओबीसीमधनं, पण तुम्हाला ते नाही पाहिजे किंवा तुम्हाला ते पाहिजे पण तुम्ही सामाजिक मागास नसताना पाहिजे आणि ते कायद्याला धरून नाही आहे. दादा काय सांगता येईल, काही लोकप्रतिनिधी देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात, काय वाटतं, तुमची काय भावना आहे? अहो मुळात जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींना लाजा वाटल्या पाहिजे. अरे आपण सगळ्याच समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, तुम्ही तिथं गेले समाज म्हणून गेले, आम्हाला दुःख नाही आहे, तुम्ही गेलं पाहिजे, पण जी मागणी घटनेला धरून नाही त्या मागणीचं समर्थन करतंय यामुळे तुमचा निषेध आहे. तुम्ही समाज म्हणून गेले, दुःख नाही आहे, पण तुम्ही ज्या अनैतिक मागण्या आहेत त्या अनैतिक मागण्याला जो सपोर्ट करताय का, या गोष्टींना ओबीसी व्यथित आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस तुमच्या इलेक्शन असतील, ज्यांनी सपोर्ट केला आहे त्या इलेक्शनमध्ये ओबीसी दाखवून देईल ना. ओबीसी बोलत नसेल, ओबीसी व्यक्त होत नसेल, याचा अर्थ तुम्हाला सुट्टी दिली जाईल असं अजिबात नाही आहे. कुठंतरी मंडल यात्रा देखील काढण्यात आलेल्या होत्या, काय वाटतंय, काय सांगते ना रे? अहो या महाराष्ट्राला म्हणजे या ओबीसींना वेड्यात काढण्याचा प्रकार, जे की स्वतःला जाणते राजे म्हणून घेतात, या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे. पवारसाहेब, एकीकडे तुम्ही मंडल यात्रा काढताय, दुसरीकडे आपली कन्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देते. म्हणजे चित बी मेरीवर पट बी मेरी, डबल ढोलकी वाजू नका, फुटून जाईल. कारण ओबीसी आज काही बोळ्यानं दूध पेत नाही आहे. ओबीसी जाणतो तुम्ही मंडल यात्रेच्या नावाखाली ओबीसींचे मतं पाहिजेत. अरे पण त्या मंडल यात्रेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलीला तुम्ही सामील करायचं ना. तिला एकीकडे जरांगेंच्या उपोषणाला पाठवताय आणि इकडे ओबीसींची यात्रा काढताय. ओबीसी दूध खुळा नाही आहे. हे या माध्यमातून मी पवारसाहेबांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही आजपर्यंत 4 वेळेस मुख्यमंत्री राहिला आहात आणि तरीही आज जरांगेंच्या मागण्याला तुम्ही जर खतपाणी घालत असाल, कारण तुम्ही यासाठी म्हणतोय कारण तुमचा नातू आणि या घनसावंगी विधानसभेचा माजी आमदार राजेश टोपे या दोघांच्या माध्यमातून जे आंदोलन उठलेलं होतं, तुम्ही परत आंदोलन उभं केलं, त्याला पोसवलं, त्याला रुजवलं, त्याला वाढवलं आणि आज मुंबईत नेऊन बसवलं. त्यामुळे पवारसाहेब, तुम्ही जे करताय किंवा तुमचा पक्ष आणि तुमचे जे कार्यकर्ते करताय हे महाराष्ट्राला दिसतंय. त्यामुळे या अंतरवाली धरतीमधून
या अंतरवालीच्या पवित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जागेतनं या महाराष्ट्र सरकारला आणि पवारसाहेबांना सुद्धा या ठिकाणाहून एक नम्रतेचा सल्ला आहे की ओबीसींमध्ये घुसखोरी करण्यासाठी सहकार्य करू नका, अन्यथा प्रस्थापित घराणे उलथवण्यासाठी ओबीसी मागे पुढे पाहणार नाही, कारण आमच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत आहे. बरं, पुढील काय भूमिका असणार आहे यापुढची आता? हे बघा, आमचं काम आहे उपोषण करणं. उपोषणाच्या माध्यमातून सरकारला उपोषणाची भाषा कळते, आम्ही उपोषण करतोय. आणि पुढील जी काही रणनीती असेल ही देश पातळीवर, राज्य पातळीवर सन्माननीय भुजबळ साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, पडळकर साहेब असतील आणि सर्वच आमचे ओबीसींचे नेते असतील, हे सर्व ठरवतील. आणि ती एक व्यापक दिशा असेल, या राज्याला आणि देशाला एक कलाटणी देणारी ती एक दिशा असेल की जेणेकरून परत विस्थापितांच्या लेकरांच्या ताटातला घास हिसकवण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. त्यामुळे या संदर्भातला निर्णय आमचे सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांनी त्यांचे सर्व सहकारी ओबीसींचे नेते हे घेतील.